हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आज मी केस धुतलेले आहेत तर मोकळेच ठेवलेले आहेत, कारण की सर्दी झालेली आहे आणि केस असे बांधून ठेवले ना तर जास्त हे होते, सर्दी होती आहे. सर्दी काय बरीच वेळ नाही, सर्दी खोकला चालूच आहे. तर जाऊ दे, तर मी मेन मुद्द्यावर येते. तर काल मी टाकलेला होता व्हिडिओ, तर तुम्ही छान रिस्पॉन्स दिला, मला देत आहेत. आणि खरं सोशल मीडियामुळे आहे ना, मला नवीन नवीन फॅमिली भेटायला लागलेली आहे, नवीन नवीन मला फ्रेंड्स भेटायला लागलेले आहेत. आणि खूप आमचं असं छान बॉन्डिंग पण तयार होत आहे, कारण की ते मला बरेच दिवस झालं फॉलो करतात, ते ओळखतात ते. आणि आता त्यांनी मला खास भेटण्यासाठी आले त्या दिवशी, आणि मग त्यांना म्हणलं की राहाच. त्यांचा जो मुलगा आहे तो म्हणला, माव मला राहायचं. मग म्हणलं ठीक आहे, राहा. तर मग असं खूप आमचं छान बॉन्डिंग झालं, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं मला त्यांना भेटून पण. तर चला, मी त्याच्या अगोदर पण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर खरं सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला ना तर खूप आपल्याला घेण्यासारखं आहे. आणि खरंच घेतलं पाहिजे, कारण की आजकाल आहे ना सगळं ऑनलाईन झालेलं आहे, सगळं ऑनलाईन. असं ऑफलाईन आपल्याला काहीच नाही राहिलेलं. आपण जेवण, भाजीपाला वगैरे सगळं ऑनलाईन मागू शकतोय. आणि म्हणलं अजून पुढं, अजून 10 वर्षांनी, 5 वर्षांनी तर खूप सारे चेंजेस होणार आहेत. म्हणून आपण पण त्याच काळानुसार चाललं पाहिजे. नाहीतर चाललेलं आहे पुढं आणि आपण मागं चाललेलो आहे 10 वर्ष, हे चुकीचं आहे. मग आपलं त्यांचं म्हणजे नाही का काय बॉन्डिंग बसणारच नाही आहे. म्हणून जसं काळ चाललं आहे त्याच काळानुसारच आपण चाललं पाहिजे, बरोबर आहे ना. तर मी त्याच्या अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की आमच्या घरी कोणतरी छोटासा पाहुणा येणार आहे. तुम्ही कमेंट्स करून सांगा मला कोण येणार आहे म्हणून. आणि खरंच मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण की एखादं लहान बाळ येणार असं ना आपल्याकडं, तर आपण खूप एक्सायटेड असतो. आणि मला भरपूर सारे लहान बाळं आवडतात आणि माझ्याकडे ते अट्रॅक्ट पण होतात, लगेच अट्रॅक्ट होतात का काय माहिती, पण होतात लगेच. आता त्या दिवशी पण तो जो मुलगा आला होता तर तो पण नाही का लगेच अट्रॅक्ट झाला. असं नाही की बाबा मला इथं करमत नाही आहे, कारण की लहान मुलांचं कसं असतं, मला नाही करमत आहे, मला जायचं आहे घरी. पण तो म्हणला की मला राहायचं आहे म्हणून. आणि खूप म्हणजे नाही का लगेचच हे झालं, मला मावच्या इथं राहायचं आहे असं म्हणला. आणि लगेच सगळ्यांचीच माव होऊन जाते मी. आणि आता बबी म्हणा किंवा नीना म्हणा, दिदीचा मायचा जे होते मुलं, त्यांना माव आले ना, मावकडून दुसरं काय नाही पाहिजे, फक्त खाऊ पाहिजे. माव हे माव ते, आणि मावकडे एकदम हक्काने मागणार की मला हे घ्यायचंच आहे ना, एकदम हातपाय फोडून येतात. तुम्ही तर बघायचं की बबीचं माझं कसं टॉम अँड जेरी भांडणं असायचे. तिला किती पण बोललं, काही बोललं तरी पण येणारच, मला वैताग देणारच. माझा अभ्यास चालू असायचा, काय चालू असायचं तरी पण तिचं येऊन असायचंच माझ्यापाशी बडबड, मला हे पाहिजे ते पाहिजे, हक्काने मागणार. आणि ते माऊचं बॉन्डिंग खूप वेगळंच असतं. आणि अजून मी परत एकदा माऊ व्हायला चाललेली आहे. तर तुम्हाला नक्कीच सर्व व्हिडिओ येणार आहेत. आणि आता मला आता काय राहता येणार नाही आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे माझं काम पण चालू आहे, म्हणून मग मला काही राहता येणार नाही आहे. पण मी जाणार आहे, डिलेवरीच्या वेळेस जाणार आहे, भेटून येणार आहे, खूप छान टाईम स्पेंड करून येणार आहे. कारण की मला खूप एक्सायटेड आहे. आता कोण येणार आहे माहीत नाही आहे, मुलगा असेल मुलगी असेल माहीत नाही, पण जे पण असेल त्याचं स्वागतच असणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये. आणि जो पहिल्यांदा दीदीची माझी पहिल्यांदा डिलिव्हरी होती तेव्हा मी सर्व गोष्टी केल्या. तेव्हा मी 10वीला होते. आणि तरी पण मी नाही का, मम्मीचं ऑपरेशन वगैरे झालेलं होतं, तरी पण मला म्हणजे माझं 10वीचं वर्ष अटेंड करून मला नाही का दीदीला मला टाईम पण द्यावा लागायचा, त्यांच्या बाळांना टाईम द्यावा लागायचा. कारण की मम्मीला सर्व एवढ्या गोष्टी होत नव्हत्या, कारण की मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळं. आणि ते मला दिवस आता आठवायला लागलेले आहेत. आणि खूप छान होतं म्हणजे नाही का त्यांचं ते करणं, बाळाचं ते करणं. आणि सगळ्या गोष्टी केल्या, असं काहीच नाही आहे. म्हणून एक्सपिरियन्स भरपूर आहे. आणि असं आहे ना, मला काय माहिती काय आहे, पण कमी वयात प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स आला आहे. लहान मुलांना कसं सांभाळायचं किंवा प्रत्येकच गोष्टीचं, म्हणजे असं नाही आहे. तर सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. आणि चला मग, खूप छान वाटतंय मला. तर कोणतरी येणार आहे घरी. आणि बघू, मी जाणार आहे ह्याच वीकमध्ये जाणार आहे. आणि तुम्हाला सर्व गोष्टी दिसणार आहे. तर आता त्याच्यासाठी माऊच खूप एक्सायटेड आहे बाकीच्यांपेक्षा, की काय येणार आहे म्हणून. पण त्रास खूप होतो डिलिव्हरीमध्ये, खूप होतो. म्हणून आईला पहिल्यांदा आईची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर बघूया, आता माझी जी माई आहे त्याच हॉस्पिटलमध्ये दीदीला ॲडमिट करायचं आहे. आणि अगोदरच सांगितलेलं आहे ॲडमिट करण्यासाठी. म्हणून मग जाणार आहे मी पण. मम्मी म्हणली की ये म्हणून.
मी म्हटलं ठीक आहे येते. आणि खूप छान वाटतंय मला, सर्व माहिती तिथं, दीदी तिथं. आणि मग मी पण तिथं म्हणलं मग तर सगळा राडाच राडावं. म्हणून म्हणलं नको, आपला सेपरेट सेपरेट राहा. आणि मला ह्या विषयावर खरंच बोलायचं आहे, कारण की मी सगळ्यात काम करताना आहे ना, कारण की माझं छोटंसंच घर आहे, तुम्ही तर बघितलेलं आहे, मी होम टूर केलेले. छोटंसंच घर आहे, पण मी कसं ठेवते, काय ठेवते, आणि ते माझं मी स्वतःच्या ह्याच्यावर घेतलेलं आहे. तर मला खूप छान वाटते की बाबा असं काहीच नाही आहे, अशक्य काहीच नाही आहे, सगळं शक्यच आहे. फक्त आपल्याला करणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे ना. आपल्याला आपल्याला तेवढं कॉन्फिडन्स पाहिजे की मी ते गोष्ट करू शकते. जर आपण कॉन्फिडन्सच लो केला की बाबा मी नाही करू शकत ते, हाच प्रश्न पहिल्यांदा मनात आला ना, आपल्या पुढच्या गोष्टी आपण काहीच करू शकत नाही. सगळं नाही 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 नाहीच होत जातं, म्हणून काहीच करू शकत नाही. आणि मी आता एवढा म्हणजे रोज काय एवढा मेकअप वगैरे नाही करत, लिपस्टिक वगैरे नाही लावत. पण आज केस धुतलेले आहेत आणि मला एक व्हिडिओ काढायचा म्हणून मग मी एवढी लिपस्टिक लावलेली. आणि केस मोकळं ठेवलं. त्या दिवशी केस धुतले आणि मी दुपारपर्यंत टॅवेल काय डोक्याचं काढलंच नाही. आणि मग झाली सर्दी. मग सर्दी झाली की अजून ते सर्दी काही गेलेलीच नाही आहे. आणि बाहेरचं पाणी वगैरे पिण्यात आलं, बाहेर गेलं की मग जास्तच हे होते. तर मी बरं चॅलेंज घेतलेलं आहे. चॅलेंज म्हणजे मी स्वतःलाच येते असं काही नाही आहे. तर आता हे 300 पानाचं बुक आहे, तुम्ही बघत असतात. तुम्ही बघत असाल किती ओल्ड पुस्तक आहे, खूप जुनं पुस्तक आहे. मी हे पण बघत असताल. आणि तिथं खूप जुने जुने पुस्तकं आहेत. ह्या पुस्तकाचा नंबर 5717, म्हणजे एवढे पुस्तकं आहेत तिथे. ह्याचा नंबर 5717 आहेत. मग तुम्ही गेज करा की तिथं पुस्तकं किती असणार आहेत ते. आणि ह्याच्यापेक्षा पण भरपूर सारे अजून पुस्तकं आहेत, पण ह्या पुस्तकाचा नंबर तेवढा आहे. तर मला सांगायचं म्हणलं तर असं मी काय मी मोठेपणा नाही सांगत आहे की बाबा मला एवढं माहिती आहे किंवा मी तेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण एक कुठं तर नाही का छान फिलिंग येते की बाबा आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि आपण त्या गोष्टींमधून गेलेलो आहे, म्हणून सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे. तर छान वाटतं आहे. आणि हे मी माधवी देसाई म्हणून जे लेखिका आहे त्यांचं पुस्तक आहे, खूप छान आहे. आणि मी असं म्हणजे ना जे पुस्तक आहे ना त्याच्यात नाही का स्टोऱ्या असतात ना तेच वाचते, कारण की ते स्टोरी वाचायला लागली ना पूर्ण आपण त्याच्यामध्ये जातो. आणि मी आता म्हणजे एवढं सवय लावून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला माझं टाईम टेबल दाखवलेलंच आहे की तेवढ्या तासमध्ये तेवढ्या गोष्टीला द्यायचेच आहेत म्हणून. आता मी पुस्तकाला आहे ना पूर्ण 2 तास देते, म्हणजे देतेच पूर्ण. डायरेक्ट मोबाईल ऑफ करायचा, डायरेक्ट फ्लाईट मोडला, फ्लाईट मोडला टाकून देते मोबाईल. फोन येऊ काही येऊ, कारण काय फोन आला ना आणि जर आपण वाचत असो फोन आला तर त्याच्यात आपल्याला डिस्टर्ब होतं, किंवा मेसेज आला ना तर त्याच्यात आपल्याला डिस्टर्ब होतं. कारण का तुम्हाला तर माहिती आहे की आता माझं बिझनेसच ऑनलाईन आहे म्हणल्यावर मेसेज येतात, फोन येतात. म्हणून त्यापेक्षा मग तेवढ्या टाईममध्ये नाही का पण कॉल पण नाही रिसीव करायचा आणि काहीच नाही करायचं. मग मी माझं काम त्याच्यापुढं मी चालू ठेवते. असं नाही की मी रिस्पॉन्स देत नाही, म्हणून प्रत्येकाला रिस्पॉन्स देते आणि देत असणार आहे, कारण की आपलं कामच ते आहे. आणि जेव्हा आपण नाही का पुस्तकं वाचायला सुरुवात करतो ना तेव्हा आपलं कम्युनिकेशन खूप सुधारतं. आणि जर आपल्याला बाहेर समाजामध्ये बोलायचं म्हणलं तर आपल्याकडं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप IMP आहे, असं नाही आहे की IMP नाही, खूप IMP आहे. म्हणून खरंच पुस्तकावर एवढं प्रेम करा ना. तर मला पहिल्यापासून म्हणजे पुस्तकं किंवा असं वाचनाची खूप खूप आवड होती. माझे पप्पा आहे ना आमच्यासाठी, तर पप्पांनी खूप सारे बुक आणलेले होते, ते पण आम्ही वाचायचो. आणि मी द सिक्रेट पुस्तक मी किती 8वी-9वीला असताना वाचलेलं आहे. द सिक्रेट, जे कोणी द सिक्रेट पुस्तक वाचले असेल ना खरंच लाईफच चेंज होऊन जाते, विचार पूर्ण चेंज होऊन जातात. तर तेव्हा पण वाचलेलं आहे मी. आणि आता माझा पेपरचा काळ होता ना तेव्हा पण मी ते द सिक्रेट पुस्तक वाचलेलं. मी माझा अभ्यास सोडायचे ना ते पुस्तक वाचायचे, म्हणजे अभ्यास पण करत होते पण ते पुस्तक पण वाचत होते. आणि असे वाचलेले आहेत. किंवा पप्पा पेपर आणायचे तर त्या पेपरमध्ये आहे ना पुढारी पेपर असायचा बघा, पुढारी पेपर आहे ना त्या पेपरमध्ये खूप असं क्राईम यायचं, क्राईमची एक स्टोरी असायची, एक मधलं पेज आहे ना पूर्ण क्राईम असायचं त्याच्यामध्ये. तर मला त्या स्टोऱ्या वाचायला खूप आवडायच्या, तर ते मी ते स्टोरी वाचायचे. पप्पा खूप सारे म्हणजे पुढारी म्हणा, सम्राट म्हणा किंवा लोकमत म्हणा, असे भरपूर सारे पप्पा पेपर आणायचे. सम्राट सम्राट पेपर पण खूप छान आहे, ते पण पप्पा आणायचे. सकाळ पेपर आणायचे, कारण काय सकाळच्या पेपरमध्ये पण बघा खूप साऱ्या नाही का स्टोऱ्या असतात किंवा अशा गोष्टी असतात, खूप साऱ्या असतात. आणि अजून कोणता एक पेपर आणायचे, एक हिंदी पेपर होता. आता मला त्या पेपरचं नाव नाही आठवते, पण पूर्ण हिंदीमधून पेपर असे होता एक.
आहे म्हणजे. तर त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या हिंदी नाही का स्टोऱ्या असायच्या, ते पण मी वाचायचे. पप्पा दर आठवड्याला पेपर 3-4 पेपर तर घेऊन यायचे म्हणजे यायचेच आहे. पण आता पेपर आहे ना कुठेतरी असं नाही का बुडीस्थळ होत चाललंय पेपरांचं, कारण की आता पेपर जास्त बघायलाच भेटत नाही आहे. कारण की सगळ्या न्यूज वगैरे सगळं तर मोबाईलमध्ये आपल्याला भेटते, म्हणून पेपरचा थोडंसं कुठं कालावधी आहे ना म्हणायचं तो कमी झालेला आहे. पण ज्यांना खरंच आवड आहे ते घेऊन वाचतात. म्हणून तशी माझी वाचनाची आवड निर्माण झाली होती आणि आहे वाचनाची आवड, म्हणून काही एवढं काही नाही आहे. म्हणून चांगलं चांगलं झालं तर मी सरांना मी त्या दिवशी ओशोचं पुस्तक आणलं होतं. मी ओशोला फॉलो करते आणि त्यांचे विचार खूप छान आहे, सगळे गौतम बुद्धांचे विचार आहेत त्याच्यामध्ये. आणि मग मी त्यांचं काल त्या दिवशी पुस्तक आणलं होतं, ते पण 3-4 दिवसामध्ये माझं पूर्ण वाचून झालं. ते 250 पानाचं होतं, 245 का 40 पानाचं होतं ते पुस्तक, आणि ते पण माझं वाचून झालं. तर त्यांच्याकडं प्रती आहेत त्यांचे, म्हणजे नाही का 4-5 बुक आहेत त्यांच्याकडं. तर मग मी काल शोधत होते पण मला ते काही भेटले नाहीत त्या म्हणजे नाही का आम्ही शोधत होतो तो काही भेटले नाहीत. आणि ते कॉम्प्युटरमध्ये ॲड करून ठेवलेले आहेत नाही का, प्रत्येक जेवढे पण एकसारखे म्हणजे नाही का एकच लेखक आहेत तर त्यांच्या एका लेखकाचे किती पुस्तकं आहेत, तर ते सगळं एंट्री लॅपटॉपमध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये केलेले आहे. आणि मग ते नाही का मग त्या लेखकाचं नाव टाकलं की सगळे बुक येतात की ते नाही का कोणत्या नंबरचं, तर ह्याचा किती नंबर आहे 5717 म्हणजे 5717. तर नाही का मग असे मग कोणत्या लाईनला लावलेले आहेत, कोणत्या मांडणीला लावलेले आहेत, ते सगळे बुक तिथं भेटतात आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितला असाल, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे लायब्ररीमधला, तर मग त्या मांडणीमधून आपल्याला लगेच बुक भेटतात. आणि काल आम्ही खूप शोधत होतो पण काय भेटले नाही. मग सरांना तिथं एक मॅम पण आहेत का मला, त्यांना म्हणलं की नाही का ते सगळे बुक काढून ठेवा एका साईडला, मला सर्व वाचायचे. तर ते म्हणले ठीक आहे. मग हे बुक मी जेव्हा द्यायला जाईल तेव्हा मी ते बुक घेऊन येईन आणि सर्व वाचणार आहेत. खूप छान विचार आहे, तुम्ही नक्की फॉलो म्हणजे करा. कारण काय एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा फॉलो करतो ना, पॉझिटिव्ह गोष्टीला फॉलो केलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला खरंच नॉलेज भेटलं पाहिजे. तर भरपूर सारे आहेत स्पीकर आहेत भरपूर, त्यांना पण आपण ऐकलं पाहिजे. कारण काय नाही का पॉझिटिव्ह ज्याच्यातून आपल्याला गोष्टी येतील आपल्याला ना, आपण ज्यातून मोटिवेट होईल ना, ते गोष्टी जास्त फॉलो केल्या पाहिजेत. आणि मी सध्या तेच तर माझ्या इन्स्टाला पण ज्या रील येतील ना, तर मला जे सॉन्ग काढायचे असतील ना, तर मला ते सर्च करून गाणे काढावं लागतात. कारण का मी असे स्क्रोल करायला लागले ना, मला सर्व मोटिवेशनचेच व्हिडिओ येतात. कारण का मी मोटिवेशनचेच व्हिडिओ लाईक करते, शेअर म्हणजे नाही का लाईक करते किंवा शेअर करते, म्हणून मला ते मोटिवेशनचेच व्हिडिओ येतात आणि मी तेच जास्त हे करते. कारण की आपण एखादा नाही का सॅड व्हिडिओ केला ना की मग आपल्याला ते सॅडच येतं जातात, मग ते आपण आपल्या रिलेटेड घेतो आणि मग त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. म्हणून नाही हे करायचं, ते व्हिडिओ मी हेच करत नाही आहे. म्हणून मला जे हे करायचं आहे ते मी मोटिवेशनच करते. मला APJ अब्दुल कलामचे जास्त व्हिडिओ येतात आणि मी त्यांनाच फॉलो करते आणि लाईक पण करते. आणि छान वाटतं पॉझिटिव्ह आपण होऊ ना, तर एव्हरीडे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, एव्हरीडे. असं एकही दिवस त्या आला पाहिजे. कारण आपण जेव्हा निगेटिव्ह कधी होतो, आपला दिमाग जेव्हा खाली असेल तर तेव्हा निगेटिव्ह होतो. जर आपल्या डोक्यामध्ये आहे ना काय नाही का काहीच नाही का, फक्त हा करायचं आहे, घरातलं खायचं पियचं करायचं आहे, तेव्हा एवढं. आणि बाकीचा वेळ मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ स्क्रोल करत बसणार आहे. एवढा निगेटिव्ह आपल्याकडं थिंकिंग येणार ना, आपण सांगू पण नाही शकत एवढं निगेटिव्ह थिंकिंग येणार. म्हणून निगेटिव्ह नसेल ना, सतत आपल्या ब्रेनला चालना दिली पाहिजे. कोणत्या पण गोष्टीची तुम्हाला लिहायची आवड आहे तुम्ही लिहित बसा, तुम्हाला वाचायची आवड आहे तुम्ही वाचत बसा. कोणाला विणकामाची आवड आहे तर मला विणकाम पण येतं, असं नाही मला विणकाम नाही येते, मला विणकाम पण येतं. विणकामाची आवड आहे विणकाम करत, म्हणजे असं नाही का कोणते असं मी सांगत नाही, मी तर उदाहरण देते. नाही का कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपण त्याला स्वतःला अडकून ठेवलं पाहिजे सतत काय ना काय. आपल्या एडिटिंगची आवड आहे, आता व्हिडिओ काढतो एडिटिंगची आवड आहे, एडिटिंगमध्ये टाईम द्या. कारण की मग आपल्या डोक्यात तेच असणार आहे, तर इथं हे टाकायचं आहे, इथं ते करायचं आहे, इथं असं करायचं आहे, इथं हा फिल्टर लावायचा आहे, इथं तो फिल्टर लावायचा आहे, इथं किंवा हे कॅप्शन टाकायचं आहे, ते कॅप्शन टाकायचं हे थंबनेल आहे. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का आपण वेळ घालवला पाहिजे. आता मी व्हिडिओ काढते, व्हिडिओमध्ये काढताना मला फक्त माझं व्हिडिओमध्येच पूर्ण लक्ष आहे किंवा मला हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे. मी वाचत आहे तर मी त्या गोष्टीमध्येच पूर्ण रमून जाते, मी लिहित आहे तर मी त्या गोष्टीमध्येच रमून जाते, तर मी आता माझं काम करत आहे तर मी त्या गोष्टीमध्येच रमून जाते. म्हणून मी माझं पूर्ण डोकं आहे ना ते हे नाही केलेलं, खाली नाही ठेवलेलं. म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण टाईम दिला पाहिजे, स्पेसिफिक टाईम दिला पाहिजे आणि त्या टाईममध्येच त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर चला मग
आयुष्यामध्ये टाईम टेबल खूप गरजेचं आहे, तरच होऊ शकते. तर चला, अजून भरपूर आपल्या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. आत्ता शिकता सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणायचं आणि चालायचं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि खूप छान छान कमेंट्स करा. कमेंट्सला नक्की फीडबॅक भेटणार आहे आणि लाईक पण भेटणार आहे.